मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 31 ते 33 पर्यंत मी हे वचन वाचतो. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानवाचं रूप धारण करून या जगात आला होता, तो या पृथ्वीवरती मानवाच्या रूपामध्ये वावरत होता. तो स्वर्गात होता. स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव तो सोडून या जगात आला होता. स्वतः देव असून तो मानव झाला होता. तो इतका नम्र आणि लीन झाला होता की त्याने मानवाचं रूप धारण केलं होतं आणि त्याने बनवलेल्या, त्याने निर्माण केलेल्या माणसांमध्ये तो राहत होता. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांचं जीवन पाहिलं की ते किती कष्टामध्ये आहेत. त्यांच्या हृदयात शांती नाही, आनंद नाही. त्यांचं जीवन दुःखाने भरलेलं आहे, समस्यांनी भरलेलं आहे, आजारांनी भरलेलं आहे. असं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं. ते चिंता करत आहेत. त्यांचं देवावर लक्षच नाही. इस्रायली लोक म्हणजे देवाचे निवडलेले लोक होते, परंतु ते जिवंत देवाची उपासना, आराधना करत होते, परंतु त्यांची भिस्त जी आहे ती देवावर नव्हती. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की ते किती कठोर परिश्रम करत आहेत, किती ओझ्याने दबलेलं जीवन जगत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस हे वचन सांगत आहे, त्यावेळेस हा जो भाग आहे तो डोंगरावरल्या प्रवचनाचा आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात वावरत होता पृथ्वीवरती, इस्रायलच्या नगरोनगरात, गावागावात जाऊन, त्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि सामर्थ्याने भरलेला असा या जगात हिंडत होता. तो लोकांना बरं करायचा. त्याच्याजवळ आजारी लोक यायचे, त्यांना तो बरं करायचा. त्याच्याजवळ आंधळे लोक यायचे, आंधळ्यांना तो दृष्टी द्यायचा. त्याच्याजवळ मुके लोक यायचे, मुक्यांना तो वाचा द्यायचा. त्याच्याजवळ बहिरे लोक यायचे, बहिऱ्यांना तो ऐकतं करायचा. त्याच्याजवळ अशुद्ध आत्म्याने पीडित लोक यायचे, त्या अशुद्ध आत्म्यांना प्रभू येशू ख्रिस्त धमकावायचा आणि त्यांच्यामधून तो त्यांना हाकलून द्यायचा. अगदी प्रभू येशू ख्रिस्त मेलेले सुद्धा उठवत होता. असा सामर्थ्याने भरलेला येशू ख्रिस्त त्या इस्रायलच्या गावागावात हिंडत होता आणि त्याच्या मुखातून जी वचनं निघायची, स्वर्गीय वचनं, त्या वचनांच्या द्वारे बायबल सांगतं की लोकांची अंतःकरणं, लोकांची हृदय, लोकांची मनं बदलून जायची. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याच वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुद्धा हा सल्ला देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. आज या जगाची अवस्था तशीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त इकडे म्हणत आहे की चिंता करू नका. आणि आज जगातले लोक अगदी प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्यांनी 100% विश्वास ठेवलेला आहे, म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष असे लोक आहेत ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना पापांची क्षमा मिळालेली आहे. ती सुद्धा लोक आज चिंता करत आहेत.
हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चिंता हे एक ओझं आहे. चिंता आपण कशाला करतो? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की चिंता करत बसू नका. पण तुम्ही म्हणाल की चिंता तर येते, आम्हाला चिंता तर करायची नाही, पण काय करणार? चिंता येते. असे निगेटिव्ह नकारात्मक विचार येतात की आम्ही चिंता करायला लागतो. अगदी एक छोटंसं मूल आहे, ज्यावेळेस एक आईवडील असतात, त्यांना छोटंसं मूल होतं, तर त्या मुलाची ते चिंता करतात. का चिंता? की आता हे मूल झालेलं आहे, आम्ही आता गरीब आहोत, आमच्या खायचे वांदे आहेत, आम्हाला कामधंदा नाही, आम्ही खूप गरीब आहोत, तर या मुलाचं काय होणार? या मुलाचं चांगलं कसं होणार? या मुलाला खायला मिळेल का? प्यायला मिळेल का? याची वाढ कशी होईल? याला चांगलं राहणीमान मिळेल का? हा शाळेत जाईल का? शाळेत गेला तरी 10वी पास होईल का? तो वाईट संगतीमध्ये जायला नको, त्याचं लग्न व्हायला पाहिजे, त्याला नोकरी मिळायला पाहिजे, त्याला मुलं बाळं व्हायला पाहिजे, त्याचं घर व्हायला पाहिजे, त्याच्याजवळ संपत्ती असायला पाहिजे. अशी चिंता करत 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 लोक आज आपलं जे जीवन आहे ते गमावून बसलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आज ते चिंता करत आहेत. कशाची चिंता? उद्याची चिंता. हालेलुया. उद्याची चिंता करत करत आज लोक, आजचा जो वेळ आहे, ज्या देवपित्याने आपल्याला स्वर्गातून ही जी सुंदर वेळ दिलेली आहे, आजची ती वेळ वाया घालवत आहेत. हालेलुया, हालेलुया. कशामुळे? तर चिंतेमुळे. तुम्ही म्हणता की चिंता आम्हाला करायची नाही, पण चिंता येते. चिंता करणारे विचार येतात. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे चिंता करत बसू नका. का असं म्हणत नाही? कारण की आपल्यावर ज्या देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, ज्या देवाने आपल्या या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकलेला आहे, आज या हृदयामध्ये आपण श्वास चालू आहे, आपण जिवंत आहोत, ते फक्त देवामुळे आहे. आज देवामुळे आज आपण जिवंत आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणूनच तो आपल्याला सूर्यप्रकाश देतो, पिण्यासाठी पाणी देतो, शुद्ध हवा देतो. ही जी काय सृष्टी आहे सगळी देवाची निर्मिती आहे आणि त्या निर्मितीद्वारे देव आपल्याला जिवंत ठेवतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाला पहिलं स्थान दिलं पाहिजे. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की चिंता करत बसू नका. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सल्ला देत आहे की आपण चिंता न करता आपलं जे संपूर्ण जीवन आहे, आपली जी भिस्त आहे, ती जिवंत देवाकडे सोपवली पाहिजे. आपल्या सगळ्या चिंता, सगळ्या काळजी, सगळे विचार, आजार, दुःख, समस्या, संकट, सगळं काही देवाला सोपवलं पाहिजे आणि फक्त जिवंत देवावरच आपण अवलंबून राहिलं पाहिजे. हालेलुया. कारण की तो आपल्याला खायला देतो, तो आपल्याला प्यायला देतो, तो आपल्या सगळ्या गरजा पुरवतो. देव इतका प्रेमळ आहे की बायबल सांगतं आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. त्याच्या प्रेमाला आपण कधीच मोजू मापू शकत नाही. कारण की तो आपल्यावर एवढं प्रेम करतो की तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा त्याच्या विपुलतेतून पूर्ण करतो. कधी असं होतं की आपल्याला जे हवं आहे, आपण जेव्हा मनात कल्पना करतो तेव्हाच तो देव आपल्याला आणून देतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चिंता करणं म्हणजे पाप करणं. आता कसं?
तर प्रभू येशूच्या मुखातून, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे खुद्द परमेश्वर आहे. प्रभू येशूने जे जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्या त्याच्या आज्ञा आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे, चिंता करू नका. आता प्रभू येशूच्या आज्ञा म्हणजे खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, अशा खूप साऱ्या आज्ञा बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. त्या जेव्हा आपण आज्ञा तोडतो तेव्हा पाप होतं. आता चिंता एक पापमय आहे, चिंता एक पाप आहे. जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा आपण पाप करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याच उतार्यामध्ये अजून काही उदाहरणं दिलेली आहेत की प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्यांद्वारे, या उदाहरणांद्वारे आपल्याला सांगत आहे की आपण चिंता न करता संपूर्णपणे देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. यासाठी उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त देत आहे की आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, ते कोठारात साठवत नाहीत, तरीसुद्धा तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो, प्यायला देतो. तर तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पट मूल्यवान आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आकाशातील पाखरांचं उदाहरण देत आहे. एक कावळाच घ्या. कावळा तो इकडे तिकडे आपल्याला सगळीकडे दिसतो. कावळा कुठे पेरणी करायला जातो का? कापणी करायला जातो का? किंवा त्यांची कोठारं तरी असतात का? नसतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, चिंता करू नका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही चिंता करता म्हणजे पाप करता. चिंता केल्यामुळे आपल्या हृदयामध्ये भीती निर्माण होते. आपण सतत 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 निगेटिव्ह, नकारात्मक विचार करत असतो की आता माझं काय होईल, आता माझं कसं होईल, माझ्याजवळ पैसे नाही आहेत, माझ्याजवळ घर नाही आहे, माझ्याजवळ गाडी नाही आहे, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, असं म्हणत म्हणत आपण आतमध्येच खंगत असतो, आपण घाबरत असतो. तो शैतान आपल्याला एक अशी गोष्ट दाखवतो की त्या गोष्टीमध्ये आपल्याला ज्यावेळेस चक्की असते, त्या जात्यावरती गहू ज्वारी पिसतात, अगदी त्याप्रमाणे तो आतमध्ये आपल्याला त्या गोष्टीद्वारे पिसत असतो. त्यामुळे आपण निराश होतो. मी एक घटना वाचलेली आहे की एक घटना मला माहीत आहे की एक पती पत्नी होते आणि त्यांची मुलगी होती. तिला खूप आजार झाला होता. एक फिट येण्याचा आजार होता. दिवसातून 10 ते 15 वेळा तिला फिट यायची, एवढी फिट यायची. आणि त्या फिट येण्यामुळे त्याच्या वडिलांनी इतका धसका घेतला होता की ते इतकी चिंता करत होते की माझ्या मुलीचं काय होईल, माझ्या मुलीचं काय होईल, हिला एवढी फिट येते. कारण की सगळ्यात जास्त मुलीवर बापाचं प्रेम असतं. म्हणतात की आईपेक्षा बाप मुलीवर प्रेम करतो आणि त्या बापाला तिची खूप काळजी लागलेली असते. आणि एवढी ते काळजी करतात, एवढी काळजी करतात, एवढी चिंता करतात, एवढी चिंता करतात की त्यांचं जे डोकं असतं ना पूर्णपणे ब्लॉक होऊन जातं. आणि एके दिवशी त्यांना अटॅक होतो आणि हॉस्पिटलमध्ये जात असतानाच त्यांची चिंता करून करून हा भाग पोर्शन पूर्णपणे ब्लॉक झालेला असतो आणि ती शीर असते तीच फुटते. हालेलुया. आणि तो व्यक्ती मरण पावतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण चिंता नाही केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आकाशातल्या पाखरांकडे पहा, तो त्यांचा निर्माता आहे. पण आपला कोण आहे? बायबल सांगतं की तो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तो तुमचा स्वर्गीय पिता आहे. त्याला आपली काळजी आहे. तो आपल्याला खायला देणार,
प्यायला देणार, राहायला देणार, तो आपली काळजी घेणार म्हणजे घेणार. एक पृथ्वीवरचा बाप जेवढी आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट तो स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण चिंता नाही केली पाहिजे. चिंता करणं म्हणजे पाप करणं, आणि पाप केल्यामुळे आजार येतो. चिंता केल्यामुळे आपण घाबरतो, भीतो आणि आपल्याला आजार येतो. आज लोक काय करत आहेत? चिंता करत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये विश्राम नाही म्हणून ते धडपड करत आहेत. चिंता करत माझं कसं होणार, काय होणार म्हणून ते काबाड कष्ट करत आहेत. त्यांची अवस्था अशी झालेली आहे की एक हे असतं, वाळवंट असतं, वाळवंट. त्यामध्ये जर एखादा व्यक्ती गेला तो पाणी घेऊन जातो, जे काही त्याला लागणारं सामान घेऊन जातो, परंतु कडक उन्हामुळे पाणी संपतं. त्याच्याकडचं जे जेवण असतं ते पण संपतं. त्याला लांबचा प्रवास करावा लागणार असतो. पण त्याच्यानंतर असा माइंडसेट त्याचा होतो की त्याला प्यायला पाणी पाहिजे, आणि जीव तहानलेला होतो, कासावीस होतो. तो फक्त त्यावेळेस पाण्याचा शोध करतो, आणि त्यावेळेस तिथे त्याला मृगजळ दिसतं. हालेलुया. मृगजळ दिसतं. मृगजळ म्हणजे काय? लांबून वाटतं की पाणी आहे, पण जवळ गेल्यानंतर पाणी नसतं. अगदी तशी आज जगातल्या लोकांची अवस्था झाली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते चिंता करत करत जगत आहेत आणि मरत आहेत. काही लोक असंच चिंता करत करत मरतात, आणि काही लोक आत्महत्यासुद्धा करतात. त्यांचे पूर्ण हे जे माइंड आहे ना, ते हँग झालेलं असतं पूर्णपणे. त्यांना काय करावं ते सुद्धा कळत नाही. का? तर चिंतेमुळे. हालेलुया, हालेलुया. या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अजून एक उदाहरण देत आहे की तुम्ही रानातलं गवत पाहता, त्या गवतावरचं फूल पाहता, ते सकाळी एकदम फुललेलं दिसतं, आणि ऊन पडतं आणि ते फूल कोमेजून जातं. ते दुरून काही क्षणाचा आनंद आहे. तो काही क्षणासाठी वाटतं की किती हिरवगार आहे, किती फूल सुंदर आहे, मनमोहक आहे. परंतु संध्याकाळी काय होतं? एक दिवसानंतर काय होतं? 2 दिवसानंतर काय होतं? ते फूल कोमेजून जातं. काही फुलं, सोसाट्याचा वारा आला की फुलं उडून जातात, जमिनीवर पडतात आणि गळून जातात, पूर्णपणे नाहीशी होतात. प्रभू येशू ख्रिस्त अजून सांगत आहे की चिंता करून 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 असा कोणता मनुष्य आहे तो आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकतो? कोण असा कोण आहे जो आपलं आयुष्य वाढवू शकतो चिंता करून? कोण असा आहे जो आपला डोक्यावरचा केस आहे, जर काळा असेल तो पांढरा करू शकतो, किंवा पांढरा असेल तो काळा करू शकतो? असा कोण आहे का? नाही. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तर तुम्ही चिंता का करता? चिंता केल्यामुळे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो कोणाचं नुकसान होत नाही, आपलंच नुकसान होतं. आपलंच नुकसान होतं. एवढं लक्षात ठेवा. आज आपण चिंता करत आहोत तर आपण चिंता केली नाही पाहिजे. एवढं लक्षात ठेवा की आजची जी वेळ आहे ती उद्या नसणार. उद्या वेळ बदलणार. आजची वेळ आहे 1 महिन्यानं नसणार. आजचं दुःख आहे ते 1 महिन्यानं नसणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वेळ बदलत जाते, बदलत जाते, बदलत जाते. म्हणून आपण चिंता न करता आपण संपूर्ण लक्ष, संपूर्ण ध्यान देवावर लावलं पाहिजे आणि देवावरच अवलंबून राहिलं पाहिजे. हालेलुया. आपण देवाची मुलं आहोत. आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. त्याला आपला जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. जगातले लोक ज्यांना बायबल सांगतं की परराष्ट्रीय लोक आहेत, ते या सगळ्या मिळण्याची धडपड करतात,
धडपड करतात, काबाड कष्ट करतात, मेहनत घेतात, दिवस रात्र काम करतात, त्यांना ते मिळतं पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण येशूकडे आलेलो आहोत, येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तर आपण या गोष्टीची धडपड केली पाहिजे. कोणती गोष्ट? देवाचं राज्य आणि नीतिमत्व. आपण स्वतःला विचारलं पाहिजे की माझं तारण झालं आहे का? मला माझ्या पापांची क्षमा मिळाली आहे का? या गोष्टीसाठी, देवाचं राज्य मिळवण्यासाठी आपल्याला या गोष्टींची धडपड केली पाहिजे. नीतिमत्व आणि देवाचं राज्य मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे, तरच आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळेल. आपण सगळ्यांना पहिलं क्षमा केली पाहिजे, पाप कबूल केली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे आणि नंतर प्रभू येशूकडे क्षमा मागितली पाहिजे. ही एक प्रोसेस आहे. देवाचं राज्य आणि नीतिमत्व. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जवळ आपलं नीतिमत्व नाही आहे, तर आपल्या जवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. का? कारण की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवरती घेण्यासाठी आला. त्याने ती घेतली पण 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावरती मरण पावला. त्याने बलिदान केलं, स्वतःचं रक्त वाहिलं, त्याला मारण्यात आलं, त्याच्या थोबाडीत देण्यात आल्या, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याचा छळ, अपमान, निंदा करण्यात आली, त्याच्या डोक्यात काटाचा मुकुट घालण्यात आला. तरीसुद्धा त्याने सगळं काही सहन केलं. तो निष्पाप होता, निष्कलंक होता. जे आपल्याला आपल्या पापांमुळे मरण यातना सहन करायला पाहिजे होत्या, त्या सगळ्या मरण यातना येशूने केला. आणि आज त्याच्या नीतिमत्वामुळे, म्हणजेच आपण आज त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज आपण देवाच्या दत्तक कन्या आणि दत्तक पुत्र असे झालेलो आहोत. आज प्रभू येशू ख्रिस्तामुळे आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चिंता करू नका. तो आपला बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, जसं तुम्हाला सांगतो तसं मला पण मी सांगतो आहे. कारण की ज्या वेळेस 10 वर्षापूर्वी मी असाच केंद्रामध्ये संकट आलं होतं, त्यावेळेस मी असाच रडत बसलो होतो. एका बाजूला मी चिंता करत होतो, एका बाजूला देवाची स्तुती करत होतो. मी खूप रडत होतो की आता माझं काय होणार, माझं कसं होणार, आता केंद्रावर संकट आलेलं आहे, काय होणार, कसं होणार, कसं, अशी चिंता करत 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 मी रडत होतो आणि मनातून देवाची स्तुती पण करत होतो. एका बाजूने चिंता करत होतो, एका बाजूने मनातून देवाची स्तुती करत होतो. आणि त्यावेळेस मला एक आवाज आला. तो आवाज असा होता की बाळ, मला तुझी काळजी आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला 100% सांगू शकतो की तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नव्हता, तर खुद्द येशू ख्रिस्ताचा होता. बाळ, मला तुझी काळजी आहे. आज मी तुमच्या समोर आहे, जिवंत आहे. हालेलुया. आणि मी सांगू शकतो की देव माझी काळजी घेत आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यावर किती पण संकट येऊ दे, दुःख येऊ दे, तुम्हाला तुमच्यावर संकट आल्यानंतर तुम्हाला तुमचे आजूबाजूचे लोक सोडून जातील. तुमचा ज्यांच्यावर जीव आहे ना, म्हणजे तुमची बायको म्हणा, मुलं म्हणा, तुमचा पती म्हणा, आई वडील म्हणा, भाऊ बहीण, सगळे तुमच्यावर प्रेम करतात. पण ज्या वेळेस तुमच्यावर दुःख येईल ना, तुम्ही काही ना काहीतरी असं कराल की त्यांना पटणार नाही, त्यावेळेस ते तुम्हाला सोडून जातील. हा मानवाचा स्वभाव आहे, हा देह स्वभाव आहे. कारण की देहामध्येच पाप आहे.
पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जर तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत, पाप झालेला आहे, जर तुम्ही अंतकरणाने येशूजवळ, पश्चातापी हृदयाने येशूजवळ आला, तर तो तुम्हाला पुन्हा एकदा पापांची क्षमा करेल आणि पुन्हा एकदा त्याच्या वेंगेत तुम्हाला घेईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर या विश्वासाच्या प्रवासात पडला, दुसरं कोण येणार नाही तुम्हाला उठवायला, पण येशू ख्रिस्त येईल. तो तुम्हाला हात देईल आणि उठवेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून चिंता करत बसू नका. चिंता एक पाप आहे, पापमय आहे. एका दुसऱ्या आजाराचं कारण म्हणजे ते चिंता आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा आणि आपली भिस्त आहे. भिस्त म्हणजे आपला जो विश्वास आहे, सगळं काय त्या देवावरती सोपवा. तो तुमची आणि माझी काळजी घेतो. जर तो आकाशातील पाखरांची काळजी घेत असेल, तर तो आपली काळजी का घेणार नाही? देवाने, आपण काय करतो? आपण आपली काळजी आपण करतो. आपण काय करतो? आपला आत्मविश्वास असतो, आत्मविश्वास की नाही, मी असं केलं तर असं होईल, माझं मी स्वतःला सांभाळू शकतो, माझं मी काय पण करू शकतो, माझ्या हातात सगळं आहे, मी केलं तर होईल. ध्यानात ठेवा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी काय सांगतोय ते ध्यानात ठेवा. एक दिवस असा येईल, तुम्ही आज खूप पंडित आहात, तत्त्वज्ञानी आहात, तुमच्याजवळ बुद्धी आहे, शक्ती आहे, ताकद आहे, गाडी आहे, पैसा आहे, बंगला आहे, सगळं काही आहे. पण एक दिवस येईल, तुमच्या आजूबाजूला खूप सारे बॉडीगार्ड आहेत, खूप सारी लोक आहेत, तुम्ही समाजामध्ये एकदम प्रतिष्ठित व्यक्ती आहात. पण एवढं ध्यानात ठेवा, एक अशी वेळ येईल की तुमच्या तोंडातून आवाजसुद्धा निघणार नाही. आज तुम्ही डोळे असे वर करून बघत आहात, ती वेळ अशी येईल ना, तुमचे डोळे अशी वर होतील, देवा, शब्द पण निघणार नाही. एका साईडला लकवा होईल किंवा अजून काय होईल, शब्द पण निघणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवू नका, तर जिवंत देवावर विश्वास ठेवा. आपण एवढं ध्यानात ठेवा की देवाने पृथ्वीवरील मातीचा पुतळा बनवला आणि त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला आणि माणसाला निर्माण केलं. तुम्ही आणि मी माती आहोत, माती, धूळ आणि माती. जसं आलो आहे तसं जायचं आहे. चिंता करत बसू नका आणि संपूर्ण विश्वास देवावर ठेवा. पहिलं स्थान देवाला द्या, संपूर्णपणे अवलंबून देवावर राहा, कारण तो तुमची आणि माझी काळजी घेतो. म्हणून सगळ्यात प्रथम देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे ह्याही सगळ्या गोष्टी देव तुम्हाला आणि मला देईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो आपला स्वर्गातला पिता आहे, तो आपला स्वर्गातला पिता आहे. तो आपली काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो. म्हणून सगळ्या चिंता, सगळे आजार, सगळे दुखणे देवावर टाका. तो आपल्याला बोलवत आहे, तो आपल्याला सांगत आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. तो आपल्याला विसावा देईल. म्हणजे काय देईल? सगळी शांती, सगळे दुःख, आजार, समस्या सगळं काढून टाकेल आणि आपल्याला एक नवीन जीवन देईल, नवीन मजबूत आत्मा देईल. तो आपल्याला या देवाच्या राज्यात चालत असताना स्थिर करेल आणि आपण चिंता न करता जगायला सुरुवात करू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आनंदी राहा.
सुखात आनंदात राहा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. स्तुती हा स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करा. चिंता करून काहीच होत नाही, चिंता करून काही सुद्धा होत नाही. म्हणून चिंता करू नका, चिंता करू नका. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की चिंता करू नका. तर आपल्याला चिंता नाही केली पाहिजे. जर तुम्हाला चिंता आलीच तर आपले सगळे जे चिंतामय विचार आहेत ते देवाला सांगा. देव तुम्हाला त्या चिंतेतून, त्या दुखण्यातून, त्या आजारातून काढण्यास समर्थ आहे. तुम्हाला सगळे सोडतील, पण तो सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्व समर्थ, सर्वश्रेष्ठ परमेश्वर तुम्हाला कधीच एकटं आणि अनाथ सोडणार नाही. हालेलुया. म्हणून अवलंबून राहा फक्त देवावर, अवलंबून राहू नका स्वतःवर. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर विश्वासाने तुमच्या ज्या ठिकाणी आजार आहे त्या ठिकाणी हात ठेवा आणि या क्षणाला पूर्ण विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त मला स्वतः स्पर्श करेल आणि माझे आजार काढून टाकेल. हालेलुया. आपले डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमच्या शरीरातील सगळे आजार, सगळे व्याधी, सगळे रोग, सगळी दुखणी या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते. तुमच्या जीवनातील सगळी अंधकाराची काम या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन येशूच्या पवित्र नावाने, येशूच्या पवित्र रक्तामध्ये तुटून जाऊ दे. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या, सगळ्या सैतानीच्या योजना या क्षणाला येशूच्या पवित्र नावात रद्द होते आणि तुमच्यावर प्रभूचे महान आशीर्वाद होते. आमेन.